श्लोक 20. त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. अर्थ, ज्याने कर्मफलाची आसक्ती सोडली आहे, जो नित्यतृप्त आहे आणि दुसऱ्यांच्या आश्रया वाचून आपल्या शक्तीवरच जो अवलंबून राहतो, तो कर्मात प्रवृत्त असूनही काही करत नाही. विवरण पाहूया. मागील श्लोकात कामसंकल्प वर्जिता असलेला तो पंडित आहे असे सांगितले आहे. हे पंडित कसे असतात त्याचेच वर्णन या श्लोकात केले आहे. पंडित कर्मफळाची आशा करीत नाहीत. त्यांचा फळाशी काहीच संबंध नसतो. सर्वसाधारण लोक कोणतेही काम करण्यापूर्वी या कामामुळे मला काय मिळेल, केव्हा मिळेल, किती मिळेल, नक्की मिळेल का नाही याचा सगळ्याचा विचार करतात. कर्म केल्यावर लगेच फळाची वाट पाहतात. एखादे चांगले काम केले की इतरांकडून कौतुकाची अपेक्षा सुद्धा करतात आणि तसे झाले नाही तर ते निराश होतात. पण या पंडिताला या कशाचीच अपेक्षा नसते आणि कोणतेही काम केल्यानंतर ते जे मिळेल ते तो आनंदाने भोगतो आणि नाही काही मिळालं तरीसुद्धा त्याला खेद अथवा दुःख होत नाही. ते मिळाले तर पूर्वसंचिताप्रमाणे असलेला आपला भोग आहे असं ते समजतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे की मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आणि असे भोग भोगताना ते कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत. तो स्थितप्रज्ञ असतो. म्हणूनच तो नेहमी तृप्त आणि शांत समाधानी असाच असतो. पण सामान्य माणूस फळाची आशा करतो. ते कधी मिळेल याची वाट पाहत बसतो. नाही मिळाले तर निराश होतो आणि त्याचमुळे त्याचे चित्त विचलित होत असते. मन शांत नसते आणि तो सदैव अस्वस्थ असतो. मात्र या पंडिताला प्रापंचिक किंवा इंद्रियांचे सुखाची पूर्ती करायची नसते. म्हणूनच ते नित्य तृप्त असतात. सामान्य माणूस मात्र सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची त्याला उणीव भासत असल्याने ती भरून काढण्यासाठी नेहमी खटपट करीत राहतो आणि त्याचमुळे त्याचे चित्त शांत नसते आणि ते नेहमीच अतृप्त असतात. निराश्रय, या माणसाला कोणाचा आश्रय अगर आधार याची आवश्यकता भासत नाही. तसेच कोणी मार्ग दाखवेल म्हणून ते वाट पाहत नाही, तशी त्याला गरज पण भासत नाही. कर्म करताना परिणामांची त्याला जाण असते की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने असं ते सांगतात. म्हणून कोणतेही फळ कर्मभोग म्हणून भोगण्याची यांची मानसिकता असते. कर्म, विकर्म, अकर्म या गोष्टी ते पूर्णपणे जाणतात. अकर्मातही कर्म सांभाळण्याचा हेतू असतो. म्हणूनच ते सतत कर्मप्रवृत्त असतात. स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मला या त्रैलोक्यात काही मिळवायचे नाहीये. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. आणि तरीसुद्धा मी कर्म करतोय आणि फळाची आशा नसल्याने कर्म करूनही अलिप्त राहतो. पण या उलट सामान्य माणूस सतत दुसऱ्यावर अवलंबून असतो. सतत कोणीतरी आपले काहीतरी करावे असे त्याला वाटत असते. मोठमोठे राजे, धनवान लोक, नेते, राजकारणी, खेळाडू हे तर सतत दुसऱ्यावर म्हणजे कोणत्या तरी गुरुवर किंवा ज्योतिषावर अथवा एखाद्या महाराजांवर अवलंबून असतात. आणि आपल्याला गंमत वाटते की एखादी गोष्ट त्यांनी सांगितली तरच ते करतात. अगदी रोजच्या व्यवहारात सुद्धा आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या घरातील किंवा इतर लोकांवर किंवा नोकरांवर अगदी अवलंबून राहतो. कित्येक लोकांना स्वतःची नित्याची कामे इतरांकडून सतत करून घेण्याची सवय असते आणि त्याचमुळे त्यांचं सतत दुसऱ्या वाचून काहीतरी अडत राहतं. असामान्य किंवा पंडित कोणत्याही गोष्टीचे किंवा कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही, म्हणून तो काहीही करत नाही असे म्हणतात.
तर सामान्य लोक चांगल्या गोष्टीचे श्रेय आपल्याकडे घेतात. म्हणजे अहो मी होतो म्हणून हे सगळं झालं, मी नसतो तर इतरांना हे अजिबात जमलं नसतं, अशी प्रौढी हे लोक मिरवताना आपल्याला नेहमीच अनुभवायला येतात. पण ज्या कामामुळे नुकसान झाले किंवा पश्चात्ताप करण्याची वेळ आली, तर त्याचे खापर ते इतरांवर फोडायला सुद्धा तितकेच तत्पर असतात. ते इतरांना जबाबदार धरतात, दोष देतात. कसं आहे की बघा, त्यांनी सांगितलं, मी ऐकलं आणि म्हणून माझं असं झालं, असं ते नेहमी सांगत असतात. आणि हे अनुभव आपल्याला सतत येत असतात. आपल्यासारखे शहरवासीय लोक लाईट, पाणी, नोकर, गॅस, वाहन अशा दैनंदिन गरजांसाठी परावलंबी झाले आहेत. म्हणजे एखादी वेळ जर वाहनांचा संप असेल किंवा पेट्रोल मिळालं नाही, तर 3-4 किलोमीटर चालत जायची जर वेळ आली, तर आपल्याला भयंकर जीवावर येतं आणि बापरे, आता हे एवढं कोण चालत जाणार, कसं होणार, अशी काळजी करत घरात बसून राहतात. पण अशा लोकांजवळ आणि ह्या लोकांजवळ निर्णय शक्ती सुद्धा उरलेली नसते. अचूक निर्णय, योग्य दिशेने परिपूर्ण प्रयत्न हे खरे यशाचे गमक आहे. पण ते सर्वांना साध्य होत नाहीत. म्हणूनच जो हे सर्व सहजतेने करतो तो पंडित आहे, असे भगवंत सांगतात. इथे थांबूया. श्लोक 21. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. अर्थ: ज्याने फळाची आशा सोडली आहे, अंतःकरणाचा संयम केला आहे आणि सर्व भोग साधनांचा त्याग केला आहे, अशा पुरुषाने केवळ शारीरिक कर्म केले तरी तो पापी होत नाही. विवरण: या श्लोकातही भगवंतांनी पंडितांची काही लक्षणे सांगितली आहेत. पंडित पापाला थारा देत नाही, तसे विचारही त्यांच्या मनात येत नाहीत. तो कधीच कोणत्याही प्रकारची आशा मनात बाळगत नाही. अशा माणसाचे हातून कधीही पाप घडत नाही. पंडित स्वतःला प्रयत्नपूर्वक घडवितो. आपण ज्याला मी म्हणतो त्या मीला चांगले घडवावे लागते. आपण देहाला मी म्हणतो, त्याची सुरुवात चित्तापासून होते. कोणतीही गोष्ट करायची असेल तर सर्वप्रथम मनात विचार येतो, त्यावर चिंतन होऊन मगच कृती घडते. जर मनाला चांगल्या गोष्टीची सवय लागली तर वाईट विचार आणि वाईट कृती हातून कधी घडत नाही. यतचित्तात्मा म्हणजे ज्याचे चित्त स्वाधीन आहे. जर मन ताब्यात असेल तर इंद्रियेही ताब्यात राहतात आणि मग पाप घडण्याचा प्रश्न उरत नाही. त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रह म्हणजे आपल्या भोवती असलेल्या परिसरातून घेणे. आपण जे जे घेतो ते ते धरून ठेवतो. धन, संपत्ती, जमीन, घर, शेती अशा अनेक गोष्टींचा आपण स्वीकार करतो. त्याला अगदी घट्ट चिकटून राहतो. यामध्ये नातेवाईक, परिवार यांचाही समावेश असतो. अनेकांना आवडणाऱ्या गोष्टीचा संग्रह करण्याची हौस असते. मग आपला संग्रह वाढविण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. या हव्यासापोटी त्यांचे हातून चुकीच्या गोष्टी घडत असतात. आणि एका मोठ्या संग्रहालयाच्या एका व्यक्तीची याबाबतची गोष्ट आहे. ती मी या श्लोकानंतर आपल्याला सांगीन. त्याचा परिणामही चांगला घडत नाही. अनावश्यक गोष्टींचा संग्रह करणे प्रत्येकाने कमी करायला हवे. कारण आपल्या अतिरिक्त संग्रहामुळे त्या गोष्टीचा अभाव समाजात निर्माण होतो आणि त्यामुळे अत्यंत गरजेच्या असलेल्या व्यक्तीला त्यापासून वंचित राहावे लागते. संग्रहामुळे विषमता वाढते, समाजात तेढ निर्माण होते. म्हणून अनावश्यक किंवा गरजेपेक्षा जास्त गोष्टीचा संग्रह प्रत्येकाने टाळलाच पाहिजे. त्यापासून अलिप्त राहायला शिकले पाहिजे. कारण संग्रही वृत्ती असेल तर त्या वस्तूच्या वियोगाचे दुःख भोगावे लागते आणि त्याच्या रक्षणाची चिंता करावी लागते. पण मनाने अलिप्त राहायला शिकले तर दुःख भोगावे लागत नाही. स्वराज्याचे पुढील कार्य व सर्व जनतेचे हित लक्षात घेऊन
मिर्झा राजांशी झालेल्या तहात शिवाजी राजांनी 65 किल्ले आणि सभोवताचा प्रदेश त्यांना दिला, पण त्याचे त्यांनी दुःख केले नाही. गोकुळ सोडताना किंवा त्यानंतर गोकुळातील आठवणीमुळे श्रीकृष्णाचे चित्त विचलित झाले नाही. मनाने अलिप्त राहून केलेले कोणतेही कर्म पापाला कारणीभूत होत नाही. मनाने अलिप्त राहून केलेल्या गोष्टी पापरहितच असतात. पाप हे सर्वप्रथम मनात येते. मनात आले की ते इंद्रियद्वारा प्रगट होते. म्हणून माऊली असं म्हणतात की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अर्जुनाचा विचार केला तर युद्धप्रसंगी हे माझे बांधव, आप्त, गुरु इत्यादी आपले म्हणून मनाने त्यांच्यात लिप्त झाला होता. मग माझे म्हणून तेथे ममता, आसक्ती हे भाव निर्माण झाले. मग त्यांचा वियोग होईल, ते आपल्याला सोडून जातील याचे दुःख त्याला वाटू लागले. या आपलेपणाचे भावनेने तो स्वधर्म, स्वकर्तव्य विसरला व स्वधर्माचे आचरण त्यांनी केले नाही तर पाप घडेल असे त्याच्या लक्षात सुद्धा आले नाही. पण त्याने युद्धाकडे स्वधर्माचे आचरण म्हणून पाहिले असते तर त्याला मोह किंवा दुःख झाले नसते. आपल्याकडे त्यक्त सर्व परिग्रह याचा विपरीत पद्धतीने अर्थ घेतला जातो. कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये, त्यामुळे समाजात विषमता उत्पन्न होईल. अशा पद्धतीने संपत्तीचा, जीवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त संग्रह करू नको. हे खरे असले तरी प्रत्येकाने स्वकष्टाने चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवायलाच हवी. त्याचा योग्य उपभोग सुद्धा घ्यायला हवा. गरजेपुरते आणि भविष्याची तरतूद म्हणून थोडा संग्रह सुद्धा करायला हवा. पण अतिरेक झाला की संग्रह करायचा नाही, ही गोष्ट लोकांमध्ये, समाजात विपरीत पद्धतीने सांगितली गेली. उपभोग घ्यायचा नाही, संग्रह करायचा नाही, तर मग मिळवायचे कशाला? कौशल्य, विद्या यांचा उपयोग तरी काय? उद्योगधंदा तरी कशाला हवा? असा निराशाजनक सूर लावण्याची चुकीची विचार पद्धती आपल्या इथे रूढ झाली. मग भारतीय लोक आळशी बनले. नवीन काही शिकायची, करायची त्यांना गरज वाटेनाशी झाली आणि ते अडाणी राहिले. मग संपत्ती गेली, मान गेला, विद्या गेली, राज्य गेले. पराधीनतेने माणूस अगतिक, परावलंबी आणि आणखीच दीनवाणा झाला. संन्यास, अकर्म यांचाही विपरीत अर्थ भारतीयांच्या नाशालाच कारणीभूत झाला. विजिगुषी वृत्ती नष्ट झाली, पराक्रम संपला, संघटितपणा जाऊन समाज विस्कळीत झाला. बुद्धांसारख्या लोकांनी आणि त्यांच्या अनुयायांनी अहिंसेचा विपरीत अर्थ भारतीयांना शिकवला आणि अपरिग्रहाचा विपरीत अर्थ स्वतःला विचारवंत म्हणविणारे लोक सांगू लागले. आणि यामुळेच अनेक वर्षाचे पारतंत्र्य भारतीयांचे नशिबी आले. आजही अनेक लोक जे नेतृत्व करीत आहेत, ज्यांनी समाजात जागृती करणे गरजेचे आहे, ते विपरीत गोष्टी लोकांना सांगतात किंवा गप्प तरी बसतात. काही मुठभर लोकांच्याकडे संपत्तीचा बेहिशोबी अगणित साठा आहे, तर अनेक लोकांना एक वेळ पोटभर खायला सुद्धा मिळत नाही. संग्रहाचे असे अनेक दुष्परिणाम आहेत. राष्ट्रहितासाठी राष्ट्रप्रमुखांनी संपत्ती, सैन्य, धान्य व इतर वस्तूंचा संग्रह करून त्याचे योग्य वाटप समाजाचे सर्व स्तरामध्ये करणे गरजेचे असते. या व्यवहारात कोणाचाही कोणताही वैयक्तिक स्वार्थ मात्र असता कामा नये. नापनोती किलबिषम. कर्मयोगी आपली सर्व कर्मे आशारहितपणे करीत असतात, त्यामुळे ती अकर्म होतात. तो निवृत्तीपरायण असूनही आळस किंवा प्रमाद करीत नाहीत. नुसते एकांतात पडून राहणे, स्वस्थ बसणे याने आळसाचा भोग होतो आणि शास्त्रविरुद्ध कर्म करण्याने प्रमाद घडतो. असा आळस व प्रमाद माणसाला पापाला प्रवृत्त करतो. मात्र कर्मयोगी पंडिताकडून शरीर, इंद्रिये व मन वश करून घेतली असल्याने भोगसामुग्रीचा त्याग, आशा, कामना, ममता इत्यादी रहित झाल्याने निषिद्ध क्रिया घडत नाही. इथे आपण थांबूया. नमस्कार.
संग्रहाच्या अभ्यासापोटी हातून कसे चुकीचे वर्तन घडते त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. एकदा एका बाईचा, म्हणजे आपण नाव असं समजूया की त्या बाईचं नाव यशोदाबाई असं होतं. त्या बाईंचा एक साधारण 16-17 वर्षाचा मुलगा तापाने अतिशय फणफणला होता. ती बाई आपल्या नवऱ्याला हाका मारते आणि म्हणते की अहो ह्याच्याकडे जरा बघा, हा कालपासून रात्रीपासून अगदी तापाने फणफणला आहे आणि आता तर ह्याच्याकडे बघवत नाही. तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना घेऊन या. मुलाची अवस्था बघून वडील डॉक्टरांना घेऊन येतात. डॉक्टर त्या मुलाला तपासतात, एक इंजेक्शन देतात आणि काही औषधं लिहून देतात आणि सांगतात की लवकरात लवकर ही सर्व औषधं तुम्ही सुरू करा. डॉक्टर निघून जातात आणि ते गृहस्थ बाईच्या तोंडाकडे बघत उभी राहतात. ती म्हणते अहो जात आहे ना, औषधं घेऊन या लवकर हो, बघा हो याच्याकडे मला बघवत नाही आहे. नवरा तसाच उभा राहतो. बाईच्या लक्षात येतं की नवऱ्याजवळ पैसे नाही आहेत. बाई तशीच उठते आणि आपल्या इकडे तिकडे साठवलेले जे काही पैसे असतात ते गोळा करते. ते साधारण 25 रुपये असतात आणि ते 25 रुपये नवऱ्याच्या हातात देते आणि सांगते ह्याच्यात जेवढी औषधं आणता येतील तेवढी सगळी तुम्ही लवकर घेऊन या. नवरा पैसे घेऊन बाहेर पडतो. काही अंतर चालून गेल्यावर रस्त्यात त्यांना एक नेहमीचा ओळखीचा माणूस भेटतो आणि तो म्हणतो, साहेब तुमच्याचकडे निघालो होतो. ते म्हणतात का रे? अहो एक अतिशय सुंदर वस्तू माझ्याकडे विकायला आली आणि सर्वप्रथम ती तुम्हाला दाखवायची किंवा ती तुम्हालाच द्यायची आहे असं मी ठरवलं आहे. तर तुम्ही येता का? चला लवकर माझ्याबरोबर. आणि त्या माणसाला ती वस्तू बघण्याचा मोह आवरत नाही आणि ते त्याच्या मागोमाग चालू लागतात. गेल्यानंतर ती वस्तू बघतात. ते असतं एक काचेचं सुंदर झुंबर. ते बघितल्यावर ह्या माणसाला सगळ्या गोष्टीचा विसर पडतो आणि ते त्याची किंमत विचारतात. किंमत ऐकल्यावर ते म्हणतात की अरे माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. विकणारा म्हणतो की मग किती आहेत? म्हणतात माझ्याकडे 25च रुपये आहेत. तो म्हणला चालेल, आत्ता तुम्ही 25 रुपये द्या आणि उरलेले नंतर आणून द्या, जेव्हा जमेल तेव्हा द्या, पण तुम्ही हे घेऊन जा. असं ऐकल्यावर ते गृहस्थ ते 25 रुपये त्याला देतात आणि ते झुंबर घरी घेऊन येतात. इकडे बायको त्यांची वाटच पाहत असते आणि ते आलेले बघताच ती मोठ्या आशेने त्यांना विचारते, अहो आणलीत का औषधं? द्या लवकर. आणि त्या माणसाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो की अरे आपला मुलगा आजारी होता आणि त्याला औषध आणण्यासाठी आपण गेलो होतो, पण त्या झुंबराचं नाव ऐकता क्षणी आपण सगळं विसरलो आणि आपल्या संग्रहालयात एक दुर्मिळ वस्तू पाहिजे म्हणून आपण ते खरेदी करून घरी आणलेलं आहे. कुठल्या तोंडाने बायकोला काय सांगायचं त्यांना कळत नाही. ते झुंबर बाजूला ठेवतात आणि ते खाली मटकन बसतात. इकडे औषधाविना तो मुलगा थोड्याच वेळात आपले प्राण सोडतो. आता इथे लक्षात घ्या तुम्ही की इतका मुलगा अत्यवस्थ होता, पण ह्या माणसाला त्याचं भान राहत नाही, त्याला विसर पडतो आणि त्याची सारासार बुद्धी नष्ट होते. कारण की त्याला नवीन नवीन वस्तू जमवायचं खूप हौस होती, खूप हव्यास होता आणि कुठली दुर्मिळ गोष्ट माझ्या इथे पाहिजे अशी त्याची इच्छा होती आणि त्या हव्यासापोटी त्याला आपला तरुण एकुलता एक मुलगा गमवावा लागला. ही गोष्ट सत्यकथा म्हणून माझ्या वाचनात आलेली आहे आणि मी इथे नावं सांगितलेली नाही आहेत. कदाचित ही गोष्ट आपल्या इथल्या अनेकांना माहितीसुद्धा असेल, पण ही सत्यकथा आहे एवढंच लक्षात घ्या आणि ही गोष्ट सांगून मी इथे थांबते. धन्यवाद. श्लोक 22. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. अर्थ, जो सहज प्राप्त झालेल्या वस्तूने संतुष्ट, सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त, ईर्ष्याहीन
आणि सिद्धी असिद्धीच्या विषयी समबुद्धी ठेवणारा असतो तो कर्म करूनही बद्ध होत नाही. विवरण: मागील श्लोकात अपरिग्रह आणि यतचित्तात्मा म्हणजे काय ते सांगितले. या श्लोकात कोणतेही कर्म करून जो बंधनात पडत नाही व असे बंधमुक्त केव्हा होता येते ते सांगितले आहे. जो यदृच्छेने म्हणजे नियती किंवा निसर्ग यांचे द्वारा आपण काही न करता जे मिळेल त्यात संतुष्ट राहतो. निसर्गात आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होत असतात. त्यापेक्षा अधिकची हाव तो धरत नाही आणि ते मिळवण्याची वेगळी विशेष खटपट सुद्धा तो करत नाही. त्यामुळे नवीन कर्मे निर्माण होऊन त्याची फळे त्याला भोगावी लागत नाहीत. यदृच्छेने जे मिळेल ते त्याच्या पूर्वकर्माचे फळ असते. त्यामध्ये तो कोणतीही तक्रार न करता आनंदात अगदी संतुष्ट राहतो. आपण सामान्य लोक मात्र छोट्या छोट्या गोष्टींची सतत तक्रार आणि कुरकुर करत राहतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं, अहो यंदा काय थंडी पडली आहे, पाऊस खूपच पडला हो, अहो काय सांगायचं, यंदा पाऊसच पडला नाही, किंवा यंदासारखा उन्हाळा कधी पाहिलाच नाही. निसर्गदत्त गोष्टीबद्दल किंवा जे मिळाले ते चांगले नाही किंवा खूप कमी मिळाले किंवा नको इतके झाले, त्याचा चांगला परिणाम झाला नाही, असं आणि अशा कितीतरी गोष्टींबद्दल आपण सतत तक्रार करत राहतो. किंवा आपल्यापेक्षा इतरांना कितीतरी जास्त मिळते. खरे तर आपल्या मनात असेही येते की त्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्त मिळाले आणि माझी पात्रता त्याचेपेक्षा खूप जास्त आहे, पण बघा ना मला काहीच मिळत नाही. असे आणि अशा प्रकारचे सतत कुठल्या तरी गोष्टीचे विचार आपल्या मनात येतात आणि आपण त्याबाबत सारखी तक्रार करीत राहतो. मग जास्त मिळवण्याची खटपट करतो, हाव बाळगतो. माणसाला कितीही मिळाले तरी त्याला अजून काहीतरी नेहमीच हवेच असते आणि ही असमाधानी वृत्ती माणसाला बंधनकारक होते. ती माणसाला पाप करायला सुद्धा प्रसंगी प्रवृत्त होते. जे करू नये ते त्याचेकडून केले जाते. मात्र बंधमुक्त कर्मयोगी ठेविले अनंते तैसेची राहतो आणि त्याचे मनही नेहमीच संतुष्ट असते. आपल्याला शाळेत असताना एक सुभाषित शिकवलं होतं. ते असं आहे की सर्पहा पिबंती पवनम नच दुर्बलास्ते शुष्कै तृणै वनगजा बलिनो भवन्ति कंदैर फलै मुनिजन गमयन्ति कालम संतोष एव पुरुषस्य परनिधानम. अर्थ सांगत नाही आहे, कारण आपल्याला सगळ्यांना ह्याचा अर्थ माहीत आहे असं मी गृहीत धरलं आहे. द्वंद्वातीतो विमत्सराः, द्वंद्वाचे पलीकडे जाणे, द्वंद्वमुक्त असणे. विचार केला तर जगाची उत्पत्ती द्वंद्वातून झालेली आहे. शिवापासून शक्ती निर्माण झाली तेव्हाच पहिले द्वंद्व निर्माण झाले आणि यातूनच जगाचे अस्तित्व निर्माण झाले. त्यामुळेच जगात अनेक प्रकारची द्वंद्वे उत्पन्न झाली आहेत. स्थिती गती, उंच खोल, प्रकाश अंधार, गरम गार, सुख दुःख, स्त्री पुरुष इत्यादी किंवा याचे पलीकडे गेलेला तो कोणत्याच बंधनात पडत नाही. अर्थात द्वंद्वातीत होणे हे फार कठीण आहे, कारण अहम ब्रह्मास्मी ही स्थिती प्राप्त झाली तरच हे शक्य असते. मग अशांचे हातून पापपुण्यादी गोष्टी घडत नाहीत आणि ते मुक्त राहतात. कर्ममुक्त व्हायला मत्सर शून्य असायला हवे, पण तो तर जगात सर्वत्रच भरलेला आहे. तो व मी वेगळा आहे, हा माझा आहे, हा माझा नाही, या भावनेतून मत्सर निर्माण होतो. विशेष करून ऐहिक गोष्टी, प्रापंचिक गोष्टी इत्यादी बाबतीत हा प्रकर्षाने दिसून येतो. द्वंद्व गेले म्हणजे मी तूपणा संपतो, मग मत्सर उरत नाही. समसिद्धा व सिद्धौच, यश अपयश यामध्ये मनाचा समतोल राखता यायला हवा. म्हणजेच यशाने आनंदाने फुगून न जाता किंवा अपयशाने दुःखी न होता, निराश न होता किंवा खचून न जाता त्याचा शांतपणे स्वीकार करता यायला हवा. म्हणजे सुखदुःखांचे द्वंद्व संपविता येते. थोडक्यात विश्वची माझे घर
अशा वृत्तीवर मन स्थिर करणे आणि जेणेकरून तो कर्म करूनही मुक्त राहतो. इथे थांबूया. श्लोक 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. अर्थ: चित्त ज्ञानमय असून जो आसक्तीरहित आहे अशा केवळ यज्ञासाठीच कर्मे करणाऱ्या त्या मुक्त पुरुषाचे कर्म पूर्णपणे लयास जाते. विवरण: मागील श्लोकात बंधमुक्त कसे होता येते ते सांगितले आहे. या श्लोकात तोच विषय सांगून अशा पुरुषाचे कर्म पूर्णपणे लयास जाते, त्याचे फळ त्याला भोगायला लागत नाही आणि तो मुक्त पुरुष असतो असे सांगितले आहे. गतसंगस्य क्रियांचा, पदार्थांचा, घटनांचा, परिस्थितीचा, व्यक्तीचा जो संग आहे त्याच्याशी मनाची आसक्ती असते आणि ती आसक्तीच माणसाला बंधनकारक होते. स्वार्थरहित लोककल्याणार्थ कर्म केल्यास त्याची क्रिया व पदार्थ यांचेशी असंग होतो, कारण त्यांची आसक्ती संपूर्णपणे संपलेली असते. त्यामुळेच या दोन्ही गोष्टींचा विनियोग ते लोककल्याणासाठी करतात. इथे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे या योग्याचा अहमसुद्धा सेवाभावे असतो किंवा सेवेमध्ये लागलेला असतो. तेथे मी सेवक ही भावना नसते, म्हणून त्याचे प्रत्येक कर्म अकर्म होते. सेवकपणाचा अहम नष्ट झाल्याने केवळ सेवा शिल्लक राहते, ती त्याला बंधनकारक होत नाही. मुक्तः जे आपल्या स्वरूपापासून पूर्णपणे वेगळ्या आहेत त्या क्रिया व पदार्थाशी संबंध नसताना आपण कामना, ममता आणि आसक्तीने त्याच्याशी संबंध मानल्याने बंधन निर्माण होते व तो पराधीन होतो. कर्मयोगी पूर्णपणे असंग असल्याने तो मुक्त असतो व स्वाधीनही असतो. ज्ञानावस्थित चेतसः बुद्धीमध्ये नेहमीच म्हणजे निरंतर स्वरूपाचे ज्ञान स्थित असते, कारण स्वरूप हे ज्ञानस्वरूप आहे किंवा ज्ञान म्हणजेच स्वरूप आहे. आपल्याला जगाचे ज्ञान होत असते, तेथे क्रिया व पदार्थ जडस्वरूप आहेत, तर स्वरूप केवळ चेतन आहे. क्रियापदार्थ प्रकाश आहेत, तर स्वरूप प्रकाशक आहे. अशा भिन्नतेचे ज्ञान योग्य रीतीने झाल्यास क्रिया व पदार्थरूपी संसाराशी आपला संबंध संपवता येतो व स्वतः सिद्ध असंग स्वरूपामध्ये त्या स्थितीचा अनुभव घेत राहतो. यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते. कर्मामध्ये अकर्म पाहणे म्हणजेच यथार्थ कर्म निस्वार्थ भावनेने दुसऱ्यासाठी करणे. यज्ञ म्हणजे दुसऱ्याला देणे. यामध्ये स्वतःजवळ जे काही असेल ते दुसऱ्याला देणे. या दातेपणाचा अभिमान असता कामा नये. या यज्ञात श्रम, ज्ञान, धन, पदार्थ जे काही आपल्याला प्राप्त आहे ते द्यावे. यामध्ये अलीकडच्या काळात नेत्रदान, देहदान, अवयवदान, रक्तदान अशा श्रेष्ठ ज्ञानांचा समावेश करायला हवा. अशा श्रेष्ठ दानांचा समावेश करायला हवा. आजच्या काळात या सर्वांची खूप गरज आहे आणि अनेक वर्षापूर्वी देवकार्यासाठी दधीची ऋषींनी आपल्या अस्थी इंद्राला वज्र तयार करण्यासाठी दिल्या होत्या. असे हे विशेष प्रकारचे दान यज्ञ भावनेने दिले गेले होते आणि हे आपल्या भारतातच घडले होते. अशा प्रकारे योगी कर्मापासून पूर्णपणे मुक्त होतो. त्यांचे पहिले कर्म भोगून संपलेले असते आणि नवीन कर्म अकर्म असतात आणि म्हणून तो कर्ममुक्त असतो. इथे आपण थांबूया. श्लोक 24. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौर्ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. अर्थ: ब्रह्म हेच हविर्द्रव्य म्हणजे आहुती आहे. ब्रह्म हाच अग्नी आहे. ब्रह्मच यज्ञकर्ता यजमानपण आहे आणि त्याचे अर्पण करणे हेही एक ब्रह्मच आहे.
अशा रीतीने ब्रह्म आणि कर्म यांची समाधी म्हणजे तादात्म्य पावते आणि त्याच वेळी सारे कर्म यज्ञरूप होऊन परब्रह्मात विलीन होते. विवरण. मागील श्लोक क्रमांक 19 ते 23 या 5 श्लोकांमध्ये कर्मात अकर्मता कोण प्राप्त करतो त्याचे वर्णन केले आहे. अशी अकर्मता प्राप्त करणारा कर्मयोगीच पंडित असतो हे ज्ञानी लोक ओळखतात. आता या श्लोकापासून पुढील 10 श्लोकात विविध प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केलेले आहे. पैकी श्लोक 24 मध्ये ब्रह्मयज्ञ सांगितला आहे. सर्व प्रकारच्या यज्ञात ब्रह्मयज्ञ हा सर्वात पहिला यज्ञ आहे. याचे परमात्मयज्ञ, जीवात्मयज्ञ, ज्ञानयज्ञ असे 3 अर्थ सांगतात. याच श्लोकाप्रमाणे अध्याय 9 श्लोक क्रमांक 16 मध्ये उल्लेख आहे. अहंक्रतुरह यज्ञ स्वधाहम अहमौषधम मंत्रोहमहमे वाज्य महमग्निर अहमहुतम. ब्रह्माचा विषय वस्तुतः अत्यंत विस्तृत असाच आहे. त्याचे सर्व व्यापित्व लक्षात घेऊन वरील वर्णन केले आहे. या यज्ञात सृष्टीविद्या व ब्रह्मविद्या म्हणजेच ज्ञान व विज्ञान दोन्ही प्राप्त करण्याचा उपदेश आहे. या सृष्टीवर जी जी गोष्ट आहे ती ब्रह्मरूपच असते. यज्ञ म्हणजे अर्पण करणे. ही देण्याची क्रिया ब्रह्ममय असते. म्हणून भगवंत सांगतात की या यज्ञात जे अर्पण करायचे आहे तो हवी म्हणजे ब्रह्मच. हवी म्हणजे यज्ञात अर्पण करावयाच्या विविध वस्तू. ज्याला हवी द्यायचा तो अग्नी आणि जो हवी अर्पण करतो तो सर्व काही ब्रह्मच आहे. अशा रीतीने सर्वत्र ब्रह्माचा अनुभव करणारा असा तो स्वतः ब्रह्मरूप होतो. पूर्वी यज्ञामध्ये स्वतःजवळ अतिरिक्त असलेल्या वस्तू दान करण्याची पद्धत होती. यामध्ये सामाजिक समतेचे भान राखले जात असे. अशा प्रकारे अनेक राजे, महाराजे, श्रीमंत लोक, ऋषीमुनी विविध प्रकारचे यज्ञ करीत असत. यज्ञात दान करावयाच्या गोष्टी यज्ञाचा जो यजमान आपल्या पुरोहिताकरवी ते दान देत असते. याचा उद्देश असा होता की हे दान देताना जो देणारा आहे त्याला हे दान मी देतो आहे असा अहंकार मनात येऊ नये. इदं न मम या वृत्तीने या सर्व गोष्टी केल्या जात असत. अशा प्रकारे सर्वत्र ब्रह्मच आहे ही गोष्ट एकनाथ महाराज, नामदेव, समर्थ अशा अनेक संतांनी आपल्या जीवनात आचरणात आणल्या होत्या. एकनाथ महाराजांनी वाळवंटात तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला काशीहून आणलेली गंगा देऊन किंवा त्याला पाजून त्याच्या अंतरात्म्याला शांत केले होते. आणि नामदेवांची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिळ्या भाकरीचा तुकडा घेऊन एक कुत्रा पळत असतो तर त्या कुत्र्याचं पोट दुखेल असे त्यांच्या मनात येतं आणि ते त्याच्या मागे तुपाचं भांडं घेऊन धावतात आणि त्याला म्हणतात की शिळी आहे, कोरडी खाल्लीस तर तुझं पोट दुखेल. असा हा ब्रह्मयज्ञ आहे. कारण ब्रह्मच या विश्वात विविध रूपे घेऊन प्रगट होतो. हा भाव मनात बाळगणे व स्वतः सुद्धा या ब्रह्माचाच अंश आहोत असे जाणले की आपण ब्रह्मरूपच होतो. इथे थांबूया. श्लोक 25. दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञे यज्ञे नैवोपजुह्वति. अर्थ, कोणी कर्मयोगी देवताविषयक यज्ञ करतात आणि कोणी ब्रह्मरूप अग्नीत यज्ञद्वारे यज्ञाचेच यजन करतात. विवरण. मागील श्लोकात ब्रह्मयज्ञ म्हणजे सर्वत्र ब्रह्मदर्शन होऊन आपपरभेद नाहीसा होणे असा अर्थ सांगितला आहे. यातूनच इतरांच्या कल्याणासाठी आत्मसमर्पण करणे व यजमान, अग्नी, ऋत्विज, हवन सामग्री असे सर्वच ब्रह्मरूप असल्याचा अनुभव करणे असे सांगितले आहे. या श्लोकात देवयज्ञाचा विचार सांगितला आहे. कर्मयोगी असा देवयज्ञ करतात. कर्मयोगी म्हणजेच शास्त्रोक्त कर्म कुशलतेने करणारा. हे योगी देवतांचे उद्देशाने संगतीकरण
म्हणजेच दानात्मक यज्ञ कर्म करतात. माणसाचे जीवन देवतांच्या संगतीकरणावर अवलंबून आहे. भूमी व जल या दोन देवता आहेत. यांचे संगतीकरणाने बीजाचा वृक्ष होतो. त्याचे फळ खाऊन माणूस तृप्त होतो. यज्ञात विविध पदार्थांचे हवन केले जाते. त्यात सूर्य, अग्नी, वायू, भूमी इत्यादींचा संबंध येत असतो. या सर्वांचे संगतीकरण घडून माणूस सुखी होतो. कर्मयोगी देवतोद्देशाने यज्ञ करतात व त्यापासून शुभ फल मिळवतात. समाजात विविध प्रकारचे लोक आहेत. जसे ब्राह्मण, क्षत्रिय, व्यापारी, कारागीर हेही सर्व देवच आहेत. यांचा सत्कार करणे आणि यांचे संगतीकरण करणे आणि याच गोष्टीमुळे राष्ट्र चालते आणि तेथील सर्व समाजाचे कल्याण होते. पूर्वीचे काळी विविध प्रकारचे यज्ञ संगतीकरणासाठी होत असत. नरमेध नावाचा यज्ञ माणसाचे संगतीकरणासाठी आहे. राजसूय यज्ञ राजाची निवड म्हणजे राजाला योग्य अधिकारी प्राप्त होण्यासाठी असे. गोमेध म्हणजे गायीचा महोत्सव. असा विविध यज्ञांचा अर्थ ध्यानी घेतला तर त्याचा उद्देश एकच होता, लोककल्याण. आणि लोककल्याणासाठी केलेले प्रत्येक कार्यच देवयज्ञ आहे. मात्र आजकाल देवयज्ञाचा एक भाग हवन रूपाने शिल्लक राहिला आहे. पूर्वोक्त पद्धतीने विचार केला तर खऱ्या देवयज्ञाची कल्पना येते. देवाला म्हणजे त्या त्या देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी हल्ली यज्ञ केले जातात. म्हणजे गणेशयाग, नवचंडी, शतचंडी, विष्णुयाग, दत्तयाग असे अनेक प्रकारचे याग केले जातात. यामध्ये त्या त्या देवतेची पूजा अर्चा आणि त्या देवतेसाठीचे हवन इत्यादी क्रियांचा समावेश असतो. देवासाठी काही करणे हा देवयज्ञ झाला. स्वतःसाठी कोणतीही इच्छा मनात न धरता देवाकडे काही न मागता केवळ भगवंतासाठीच यज्ञ करतात, तो देवयज्ञ. तेथे ब्रह्माचा आविष्कार असतो. तेथे तेज व शक्ती असते. अग्नी, सूर्य ही त्याचीच रूपे आहेत. प्रत्येक प्राणी मात्र हा सुद्धा त्याचाच आविष्कार आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. म्हणून प्रत्येक प्राणी मात्राचे ठिकाणी भगवंत पाहावा. म्हणून माऊलींनी तर सांगितलंय की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आणि मग या प्राणीमात्रांसाठी जे काही केले जाईल ते सर्व ब्रह्मालाच मिळते. तो एक यज्ञच होईल. म्हणून झाडांना पाणी घालणे, पशुपक्ष्यांना, भुकेल्या जीवांना खाऊ घालणे, दीन दुबळ्यांची सेवा करणे हे सुद्धा एक यज्ञकर्मच आहे. ते ब्रह्मासाठी होत असते. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. हा ब्रह्मयज्ञ श्रेष्ठ असाच आहे. स्वतःचे कामनापूर्तीसाठी विशिष्ट देवाला प्रसन्न करून घेण्याच्या देवयज्ञापेक्षा तो खूपच श्रेष्ठ आहे. म्हणून साधकाने निष्काम कर्म करावे आणि तोच खरा देवयज्ञ होतो असे लक्षात घ्यावे. धन्यवाद. श्लोक 26. श्रोत्रादीनि इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. अर्थ, आणखी कोणी श्रोत्रादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात आणि कोणी ब्रह्मरूप अग्नीत यज्ञद्वारे यज्ञाचेच यजन करतात. विवरण. अनेक प्रकारचे यज्ञ भगवान श्रीकृष्णाने वर्णन केलेले आहेत. मागील श्लोकात ब्रह्मयज्ञ व देवयज्ञ म्हणजे काय ते सांगितले आहे. यज्ञ म्हणजे देणे, समर्पण करणे, त्याग करणे असा अर्थ ह्या आधीही आपण पाहिलेला आहे आणि याच अर्थी पुढील काही यज्ञांचे वर्णन केले आहे. या श्लोकात संयमासाठी इंद्रियांचे हवन करण्याबाबत सांगितले आहे. आता इंद्रियांचे हवन करायचे म्हणजे नेमके काय करायचे त्याचे विवरण पुढे पाहूया. जुह्वती म्हणजे हवन करणे. अन्ये म्हणजे वर सांगितलेल्या योगी लोकांव्यतिरिक्त दुसरे लोक.
या यज्ञात संयमरूपी अग्नीत इंद्रियांची आहुती देण्याचा यज्ञ आहे. श्रोत्र म्हणजे कान, तसेच त्वचा, नेत्र, रसना, घ्राण ही पाचही इंद्रिये आपापल्या विषयात म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यामध्ये प्रवृत्त होऊ न देणे. ही सर्व इंद्रिये मन, बुद्धी आणि अहम यामध्ये आसक्तीचा अभाव असेल तर इंद्रिये त्या गोष्टीची मागणी करून त्या विषयाचे सेवन करत नाहीत. याचाच अर्थ कोणतीही गोष्ट उपभोगाची असेल तर सर्वप्रथम त्या गोष्टीकडे मन प्रवृत्त होते, मग बुद्धी मनाला ती गोष्ट करायला सांगते. एकदा बुद्धीने हवे म्हटले की मग आपल्याला म्हणजे अहमला ती हवीशीच वाटायला लागते. मग त्या विशिष्ट इंद्रियाद्वारे तो विषय सेवन केला जातो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर गाणं ऐकावं असं वाटणं. आता हे कोणाला वाटलं तर सर्वप्रथम ते मनाला वाटलं. आता याचा विचार पहिल्यांदा कुठे आला तर तो मनात आला. परिस्थिती पाहून मग बुद्धी निर्णय घेते की ही वेळ गाणं ऐकायला योग्य आहे की नाही आहे, आणि मगच ती गोष्ट केली जाते. पण मनबुद्धी यामध्येच त्या विषयांची जर आसक्ती नसेल तर इंद्रिय तो विषय सेवन करत नाहीत. मग भोगामध्ये उदासीनता येते. याचाच अर्थ शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयांचे इंद्रियरूपी अग्नीत हवन केले जाते आणि तो एक यज्ञच होतो. विषयांचा त्याग म्हणजेच इंद्रियांचा यज्ञ होतो. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की व्यवहारात इंद्रियांचा विषयाशी संयोग होतच असतो, पण त्याचा परिणाम मन विकाररहित असल्याने होत नाही. म्हणजेच मन रागद्वेषरहित झाले आहे असे आपल्याला समजायला हरकत नसते. राग म्हणजेच प्रीती किंवा आसक्ती हा अर्थ इथे लक्षात घेतला पाहिजे. आता या यज्ञात आसक्तीविरहित मनाचे महत्त्व सांगितलेले आहे. पहिल्या प्रक्रियेत साधक सुरुवातीला एकांतवासात इंद्रियांचा संयम करतो. विवेक, विचार, जप, ध्यान इत्यादीच्या साह्याने इंद्रियांचा संयम साधता येतो किंवा साध्य करता येतो. पूर्णपणे संयम साध्य झाला की मग असे लोक व्यवहारात म्हणजे समाजात वावरताना, एकांतात असताना दोन्ही वेळेला त्यांच्या मनाची स्थिती सारखीच ठेवू शकतात. व्यवहारात वागताना अगर लोकांमध्ये असताना त्यांचे चित्त अजिबात विचलित होत नाही. आपल्याला समर्थ रामदास स्वामींचे असं हे उदाहरण माहिती आहे की त्यांनी अशा प्रकारची साधना टाकळी येथे 12 वर्षे एकांतात राहून केली होती. सामान्य लोक इंद्रियांचे व त्यांचे कर्माचे भोगाग्नीत हवन करतात. आता इंद्रियांचे आणि कर्मांचे भोगाग्नीत हवन करतात म्हणजे सामान्य लोक ते भोग आपल्या इंद्रियाद्वारे सेवन करून ते संपवतात असा याचा अर्थ आहे. पण खरे तर असे करता कामा नये, कारण त्यामुळे त्याचे अधःपतन होते. त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे संयमाग्नीत हवन केले पाहिजे. मनाला संयम शिकवण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारची व्रतवैकल्ये सांगितली आहेत आणि ती करताना मनाला आपोआपच संयम शिकवला जातो. मागे एकदा मी चातुर्मासाच्या व्रताबाबत पण सांगितलं होतं. एकदा संयमाची सवय लागली की त्याचा कालावधी वाढवीत जावे. म्हणजे सुरुवातीला अगदी 1 आठवडा एखादी गोष्ट मी करणार नाही किंवा मी करीन असे ठरवावे. मग ते जमलं की मग त्याचा कालावधी वाढवायचा, म्हणजे 1 महिना करायचा. मग तेच साध्य झालं की मग 4 महिने, 1 वर्ष असं हळूहळू आपलं व्रत किंवा आपला जो संयम आहे तो वाढवत जायचा आणि मग आपल्या मनाला संयम अगदी अंगवळणी पडून जातो आणि मग त्या गोष्टी सहज केल्या जातात. हा संयमाग्नी ज्ञानाने म्हणजे मोक्षासंबंधीचे ज्ञानाने प्रदीप्त झालेला असला पाहिजे, कारण ज्ञानाने संयम सिद्ध होतो व त्याचा इष्ट परिणाम इंद्रिय आणि मनावर होतो. इथे आपण थांबूया.